चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। केरले येथील शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत। करवीर तालुक्यातील केरले येथील कन्याकुमार विद्यामंदिर शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून जखमी झालेल्या शाळेतील 6वीच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। स्वरूप दीपकराज माने, वय वर्ष 13, राहणार केरलेपैकी मानेवाडे असे शाळकरी मुलाचे नाव असून ही घटना सकाळच्या सुमारास घडली। मुलाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मानेवाडीतून शाळा जवळजवळ 1.5 किलोमीटर लांब असल्याने आपल्या दोन्ही मुलांना पालकांनी दुचाकीवरून गुरुवारी सकाळी शाळेत सोडून आले होते। शाळेतील परिपाठ झाल्यानंतर वर्गात सर्व मुले गेली होती। शिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर स्वरूप लघुशंकेला शिक्षकांना सांगून वर्गाबाहेर आला। शाळेतील गेटच्या दरवाज्यातून जात असताना अचानक नादुरुस्त असलेले लोखंडी गेट मुलाच्या अंगावर पडल्याने स्वरूपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्याला बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याचे घोषित केले। त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे। वर्ग शिक्षक, विद्यार्थ्याचे नाव स्वरूप दीपकराज माने, इयत्ता 6वी। वर्ग नियमित चालू झाले। 11:30च्या दरम्यान सर मी वॉशरूमला जाऊन येतो म्हणून वर्गातनं बाहेर पडला, तिथं समोरच। मग त्यामुळे आमच्या हाजऱ्या वगैरे सगळे शिक्षक स्टाफ आपापल्या वर्गात होता, विद्यार्थी कोणी बाहेर नव्हता, शालेय कामकाज चालू होतं। आणि त्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला 10 मिनिटांना आवाज आला की शेजारच्या मावशी म्हणल्या की गेट पडलेला आहे। मुलगा त्यांचा येऊन त्यांना सांगितलं की बघतोय तर आम्ही गेट पडलेला, परंतु विद्यार्थी त्या गेटच्या खाली आम्हाला दिसाल नाही। ते आम्ही इकडे बघतो विद्यार्थी खाली पडलेला होता आणि त्याचा रक्तप्रवाह चालू होता आणि गेट कपाळावर होतं, अंगावर चालू पडलेलं। मग तोरी तिथं आमच्याकडे 4 व्हीलर उपलब्ध होती, त्यात घालून आम्ही इथं गावात किडगावकर डॉक्टरांच्या प्राथमिक स्वरूपात दाखवलं। त्यांनी सांगितलं की पुढे न्या, रक्तस्राव चालू झालेला आहे। मग विन्समध्ये नेलं आम्ही प्रभूंच्या इथं, तर प्रभूंच्या इथं चेकअप केल्यानंतर ते म्हणले सीपीआरला घेऊन जावा, स्टेटमेंट काय असतील ते तिथं चालू होतील। मग सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांनी ECG वगैरे काढला आमच्या समोरच, मी वर्ग शिक्षकांच्या समोरच होतो। आणि त्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की मुलगा हा गेलेला आहे, म्हणजे तिथं जाग्यावरच।